माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतांनी की जय। गावदेवी माते की, गावदेवी माते की जय। राम कृष्ण ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम।
बघा तर मंडळी, आपले बच्ची महाराज आणि नवीन नवीन कॅमेरामॅन सगळे आलेले आहेत. आपली ही चालवली आजची कोणकोळे गावची आई माऊलीची पालखी. या पालखीसाठी आलेले समस्त ग्रामस्थ, कोणकोळे गाव व समस्त नवी मुंबईतील लोक, आपले आगरी भाविक सगळी मंडळी इथं आलेली आहेत आणि खूप जल्लोषाने आई माऊलीची पालखी इथं काढण्यात आलेली आहे.
सौदामाली गोरा कुंभार हाती आपला आधार जमलाय संत मेला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला ऐसा जमलाय संत मेला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला बाबाची फॅमिली आई माऊलीचा माझ्या एकविराईचा राहू दे राहू दे.
चालू तू वाचतस कायचं बापून जातात कधी पण गेला ना तर गोंडकोट गावाला आपलं नावच ठेवलं पाहिजे आणि यावर लक्षण ठेव मग लोक बोलायची वेळ नाही ना पण नंतर काढायला नाही भेटत ना आहे माऊलीचा आवरात आवाज आहे माऊलीचा आधे इधर आधे उधर हो होईल आज 5 दिवस आमच्या घरी गाव किती लोक 5 दिवस आमच्या घरी आजपर्यंत आज सकाळपासून परत त्याच्याबरोबर बसलेलो ना आमचा वर्ष डायरेक्ट आम्ही जेवणे होणार ना आजच्या तुका म्हणे देह भरिला विठ्ठले तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर ये न स्वत मन झाले हाव भरी ये न स्वत मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही
कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव. चला श्री विठ्ठल नर्मदे हर गावदेवी माते की. चला गावदेवी माते की जय. दीपक महाराज, आज आपली गावदेवी मातेची पालखी आहे. जरा पालखीबद्दल 2 शब्द बोला. किती वर्ष झाले, काय झालं? बोलता बोलता चाललो तरी चालेल. आज आमच्या गावदेवी मातेच्या पालखीला आज 64 वर्ष झाले आणि मागच्या 2 वर्षापासनं सर्व गावातला तरुण वर्ग मिळून एवढ्या जल्लोषामध्ये पालखी उत्सव साजरा करतात की त्यामध्ये भजनही आहे आणि पुन्हा तरुण वर्गासाठी बँड वगैरे तेही आहे, डीजेही आहे. म्हणजे दरवर्षीपेक्षा गेल्या वर्षी खूप जल्लोषात झाला आणि या वर्षी त्याच्याहून अधिक जल्लोषात हा पालखी उत्सव साजरा होणार आहे. वा, फार फार धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे भजनाची धुरा आपण सांभाळता, त्याच्यासाठी फार फार धन्यवाद बरं का. धन्यवाद. कारण की जिथं मजा आहे तिथं भजनाची ध्वजा सांभाळणारा फार कमी लोक असतात आणि सर्व मंडळी आपली भजनाची धुरा सांभाळत असतात. धर्मेश माऊलीकडे द्या. सर्व वारकरी मंडळी आहे. धर्मेश माऊली, आपल्या या पालखी सोहळ्याबद्दल 2 मिनिटं बोला. ते भजन सांभाळतील, तुम्ही बोला. हे पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जुनी परंपरा, रीतरिवाज आहे. त्या रीतरिवाजप्रमाणे आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत आम्ही पण जे पूर्वजांनी केलेलं आहे तसं आम्ही पण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी थोड्या जास्त जल्लोषात करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही करतो, बस एवढं. अहो, कसं माहितीये का, लोक तो बाज सांभाळतात, भजनाचा बाज पण सांभाळायला पाहिजे का नाही? हो. मग त्याच्यासाठी आई माऊलीने तुम्हाला स्पेशल निवडलेलं आहे, हे ध्यानात ठेवा बरं का. मुख्य म्हणजे जसा एखादा खराब फुल असतात, खराब फुलांमधून एखादा फुल निवडून बाजूला काढावा चांगला फुल, तशी तुमची निवड केलेली आहे याच्यासाठी बरं का. धन्यवाद. आम्ही काय एवढे याचे नाही, पण बोलले त्याचे समाधान. गावदेवी माते की जय.